बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी। माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासतीये। परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येतील आरोपीचा मुंडेंना कळवळा का? चर्चेला यामुळे उधाण। बोलत असताना आपल्या सोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही। मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगेंचा हल्ला बोल, तर आता तरी अजित पवारांचे डोळे उघडले तर बरं होईल। जरांगेंचा निशाणा। तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही। तर आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्ती सुद्धा भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। बदनामीमुळे बीडमध्ये उद्योगही येत नसल्याचा दावा। कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना, तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो। तर कराडची आठवण काढणारा मुंडे हा माणूस म्हणण्याच्या योग्यतेचा नाही। अंजली दमानी यांची धनंजय मुंडेंवर जहरी टीका। धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव वाल्मिक कराडची जर भासत असेल, तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही। पंकजा मुंडेंचा फरार पी अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत आता पोलीस कोठडी। पत्नी डॉक्टर गौरी पालवेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अनंत गर्जेसह त्याच्या बहीण आणि भावावर गुन्हा दाखल असून ते फरार आहेत। पत्नीचा मृतदेह रुग्णालयातच ठेवून गर्जे फरार झाला होता। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी। गौरी गर्जेंच्या मृत्यू प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचे आदेश, तर सेटलमेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला कोण गेलं होतं? दमानी यांचा पंकजा मुंडेंना सवाल। बीडच्या काही लोकांनी मला सांगितलं की एक व्यक्ती येऊन सेटलमेंट करण्याच्या गोष्टी करत होता। तो म्हणाला की तुमचा एक माणूस द्या, आमचा एक माणूस घ्या आणि हे सगळं सेटल करू। सगळं जे पोस्टमॉर्टम आहे ते ऑन व्हिडिओग्राफी झालं पाहिजे। गौरी गर्जेंच्या आत्महत्येच्या काही वेळापूर्वी गौरी अनंतमध्ये वाद। सूत्रांची माहिती, अनंत गर्जे पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर गौरीचा वारंवार कॉल। घराबाहेर आल्यावर गौरीची प्रतिक्रिया नाही। अनंतानं घरात डोकावल्यानंतर गळफास घेतल्याचं पाहिलं। दरम्यान डॉक्टर गौरी गर्जेंच्या पार्थिवावर अहिल्यानगरच्या पाथर्डीत अंत्यसंस्कार। अनंत गर्जेचा फोन, तुम्हाला आल्यावर तुम्ही काय केलं? अंजली दमानी यांचा पंकजा मुंडेंना सवाल। तर तुमचा पुत्र समान पीए नायर रुग्णालयातनं गायब का झाला? ट्विट करत दमानी यांचा सवाल। गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी होईल। रुपाली चाकणकरांचं ट्विट। राज्य महिला आयोग गौरी गर्जे यांच्या कुटुंबासोबत, त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू। चाकणकरांची ग्वाही। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा। मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र। हरकतींसाठी आता फक्त 8 दिवस देण्यावर ठाकरे बंधूंचा आक्षेप। ज्यांच्या मागे तुम्ही घरंगळत जाताय तेच लोक उद्या तुमच्या नरडीला नख लावतील। स्वायत्ततेची शक्ती काय असते ही सत्ताधाऱ्यांना दाखवा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मुख्यमंत्र्यांकडून राहुल गांधींवर डेलिलू असं म्हणत टीका, तर जेनझीच्या शब्दांचा हा उच्चार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या 100हून अधिक कॉलेजेसच्या युवकांशी फडणवीसांचा संवाद। निवडणुकांपूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता। मालेगावातील अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे। फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। नाशिकचे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंवर विदर्भात जबाबदारी। हेमंत गोडसेंची यवतमाळ संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती। हेमंत गोडसेंना नाशिकमधून दूर ठेवल्याची चर्चा। लोकसभा निवडणुकीनंतर गोडसे भाजपात जाणार असल्याचीही होती चर्चा। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन। वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विले पार्लेतील स्मशानभूमीमध्ये धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्र पंचतत्वात विलीन। धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपटातील सृष्टीतील एका युगाचा अंत झाला। एक असाधारण अभिनेता आपल्यातनं गेल्याचं दुःख। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली।
ही मॅनची एक्झिट ही चटका लावणारी, चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळला. मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही धर्मेंद्र यांना आदरांजली, श्रद्धांजली, तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून सुद्धा दुःख व्यक्त.